Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn male reproductive system. आज आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची मध्ये काय प्रोसेस होते आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी असते हे आपण आज लर्न करणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मेन ऑर्गॅन इथे आहेत, ते म्हणजे टेस्टीज, व्हेरियस ग्लँड्स अँड डिफरंट टॅब्युलर सिस्टीम, डिफरंट टॅब्युलर स्ट्रक्चर्स अँड पेनिस. हे याचे मेन पार्ट्स आहेत. टेस्टीज, मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर टेस्टीज, पेयर्स असतात टेस्टीजच्या. नंतर त्याच्यामध्ये डिफरंट टॅब्युलर स्ट्रक्चर, डिफरंट टॅब्युलर स्ट्रक्चर, वेगवेगळ्या इथे ट्यूब्स आहेत. व्हेरियस ग्लँड्स, व्हेरियस ग्लँड्स अँड पेनिस. हे याच्यामध्ये ह्या सिस्टीममध्ये आपल्याला दिसतात. आपण आता वन बाय वन प्रत्येक ऑर्गॅन कुठे आहे, कसं आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे हे आपण आता लर्न करूयात. त्याचा इसेन्शियल ऑर्गॅन जो आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा इसेन्शियल ऑर्गॅन जो आहे तो म्हणजे टेस्टीज. हे दोन पेअर ऑफ टेस्टीज आहेत. आता आधी मी तुम्हाला सांगते बघा, ह्या डायग्राममध्ये तीन कलर्सनी ही डायग्राम आपण काढलेली आहे. एक रेड कलरने हे पार्ट काढलेत बघा. हे रेड कलरने काढलेले जे पार्ट आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स आहेत. एक ब्लॅक कलरने काढलेले डायग्राम बघा, ही ब्लॅक कलरने काढलेली जी डायग्राम आहे ती युरिनरी सिस्टीम आहे. आणि ब्ल्यू कलरने काढलेली डायग्राम बघा, हे तीन पार्ट. तर ही ब्ल्यू कलरने काढलेली डायग्राम जी आहे ती ग्लँड्स आहेत वेगवेगळे, जे ग्लँड्स लिक्विड सिक्रेट करतात आणि हे लिक्विड रिप्रोडक्शनसाठी युजफुल असतं. तर ही पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्यामध्ये आपल्याला तीन गोष्टी दिसतात. एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, युरिनरी सिस्टीमचा पार्ट आणि व्हेरियस ग्लँड्स. आता याच्यावरनं आपल्या असं लक्षात येतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम एकमेकांना कनेक्ट आहेत. इथे कनेक्ट झालेले दिसतात बघा. ही युरिनरी सिस्टीम, इकडनं युरिन पास होतं आणि ही जी आहे ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इथून गॅमेट पास होतात आणि हे गॅमेट ते सुद्धा इथं येतात आणि युरिनसुद्धा इथे येते. आणि इथे ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम युरिनरी सिस्टीमला इथे कनेक्ट झालेली दिसते. हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असतं, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये नसतं. आता वन बाय वन शिकत असताना आपण इथं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नंतर युरिनरी सिस्टीम आणि ग्लँड्सबद्दल माहिती घेणार आहोत. आपण पहिल्यांदा बघूया रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे, महत्त्वाचा ऑर्गॅन आहे तो म्हणजे टेस्टीज. हे ओव्हल लाईक जे आपल्याला पार्ट दिसतो, ओव्हल शेपचा जो पार्ट दिसतो हे टेस्टीज आहेत. हे मेलमध्ये हे स्पर्म प्रोड्यूस करणारे किंवा गॅमेट प्रोड्यूस करणारे हे दोन महत्त्वाचे पार्ट्स असतात. तर पहिला पार्ट्स आहे आपला तो म्हणजे टेस्टीज. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा इसेन्शियल पार्ट मेलचा तो कुठला आहे, टेस्टीज. बघा हे आहे टेस्टीज. आता टेस्टीजचं फंक्शन काय आहे, तर टेस्टीज काय करतात तर इथे गॅमेट प्रोड्यूस करतात. गॅमेट्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे जर्म सेल, गॅमेट. आणि ह्युमॅन बिईंगचा जो गॅमेट सेल असतो त्याला काय म्हणतात, स्पर्म असं म्हणतात. प्रोड्युसेस गॅमेट्स
गॅमेट्स म्हणजे कोण? स्पर्म. स्पर्म प्रोड्यूस करतात. हे याचं दुसरं फंक्शन आहे प्रोड्युसेस हार्मोन्स. इथे हार्मोन्ससुद्धा प्रोड्युसेस हार्मोन्स. असे हार्मोन्स इथे प्रोड्यूस होतात की जे रिप्रोडक्शन करण्यासाठी युजफुल असतात. मेल हार्मोन्स जे आहेत ते आहेत टेस्टोस्टेरॉन. हे हार्मोन्स प्रोड्यूस म्हणजे टेस्टीजमध्ये इथे काय प्रोड्यूस होतं तर स्पर्म प्रोड्यूस होतात आणि हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स प्रोड्यूस होतात. आता स्पर्मचा आणि टेस्टोस्टेरॉन ह्या दोघांचा काय आपल्या रिप्रोडक्शनमध्ये उपयोग आहे तर हा जो स्पर्म आहे तो इथे आपण डायग्राम काढूया स्पर्मची. असा एक त्याला बलूनच्या आकाराचा असा एक त्याला टेल असलेला असा एक सेल जर्म सेल प्रोड्यूस होतो. ह्या जर्म सेलमध्ये इथे ॲक्रोझोम्स असतात. ॲक्रोझोम म्हणजे जर्म सेल जो आहे तो कोणत्या आकाराचा असतो तर अशा आकाराचा असतो. इथे न्यूक्लियस असतं. इथे मायटोकॉन्ड्रिया असतात. आणि हे टेल शेपटासारखा भाग दिसतोय ना टेल लाईक पार्ट दिसतोय हां तर त्याला फ्लेजेल्ला असं म्हणतात. फ्लेजेल्ला. कसली डायग्राम आहे तर ही डायग्राम आहे स्पर्म. असे स्पर्म इथे प्रोड्यूस होत असतात. आता हा फ्लेजेल्ला याला का असतो कारण की ही शेपटासारखा जो भाग असतो ते ह्या सेलला स्विमिंग करण्यासाठी असतो. ह्या सेलला या ठिकाणाहून या ट्यूबमधनं या पेनिसपर्यंत येण्यासाठी स्विमिंग करावं लागतं लिक्विडमधून आणि ते स्विमिंग करण्यासाठी ह्याला हा टेल लाईक पार्ट असतो फ्लेजेल्ला. तर अशा पद्धतीने हा स्पर्म इथे प्रोड्यूस होतो आणि ह्या टेलच्या साहाय्याने तो इथून असा या ट्यूबनी या युरेथ्रामधून बाहेर पडतो. तर हे झालं स्पर्मचं स्ट्रक्चर. आणि स्पर्मचा उपयोग काय आहे तर ऑब्वियसली हा जर्म सेल असल्यामुळे हा स्पर्म फिमेलमधला जो जर्म सेल आहे त्याला ओव्हम म्हणतात त्याच्याशी हा कंबाईन होतो आणि न्यू बेबी फॉर्म होतो झायगॉट फॉर्म होतो. ओके तर हे झालं स्पर्म. आता स्पर्मबद्दल तुम्हाला समजलं असेल. स्पर्म इज द जर्म सेल इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट इज कंबाईन विथ द फिमेल जर्म सेल ओव्हम अँड फॉर्म द झायगॉट. आता आपण बघूया हार्मोन्स. आता याच्यामध्ये हार्मोन्स प्रोड्यूस होतात ते हार्मोन्स असतात टेस्टोस्टेरॉन. आता हे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं वैशिष्ट्य काय आहे तर 13-14 वर्षानंतर म्हणजे मुलं मुली किंवा ह्युमन बिईंग जेव्हा 13-14 वर्षाचा होतो तेव्हा मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन प्रोड्यूस व्हायला लागतं आणि यामुळे त्या मुलामध्ये बदल व्हायला लागतो. आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आपल्याला बदल जाणवून येतो. त्यांच्या शरीररचनेमध्ये, त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल दिसून येतो. तर हा जो बदल आहे टेस्टोस्टेरॉनमुळे मुलांमध्ये होत असतो. मुलांचा आवाज वेगळा व्हायला लागतो. मुलांना दाढी मिशी यायला लागते. मुलांच्या शरीररचनेत बदल होतो. मुलींची कंबर ह्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसतो. तर हा जो सगळा बदल आहे तो टेस्टोस्टेरॉनमुळे त्या मुलांमध्ये होत असतो. आता काही वेळा आपण बघतो आपल्या आजूबाजूला आपल्याला काही लोक असे दिसतात की ते दिसायला मुलांसारखे असतात पण ते त्यांची हालचाल, त्यांचं बोलणं, वागणं हे मुलींसारखं असतं, लेडीजसारखं असतं. तर त्यांच्यामध्ये काय होत असतं तर त्यांच्यामध्ये त्या मुलांमध्ये ह्या टेस्टोस्टेरॉनची जी लेव्हल असते ती कमी असते.
हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन त्यांच्या शरीरामध्ये कमी प्रोड्यूस झाल्यामुळे पूर्णपणे मुलांमध्ये जे बदल होतात त्यांच्यामध्ये थोडी कमतरता जाणवते आणि ते लोक जे आहेत ते थोडं मुलींसारखं बिहेवियर करतात आणि मुलींसारखी त्यांची थोडी शरीररचना होत असते. तर तुम्हाला आता टेस्टोस्टेरॉनचा सुद्धा काय याच्यामध्ये उपयोग होतो किंवा टेस्टोस्टेरॉनमुळे काय बदल होतो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे हार्मोन असतं मुलांमध्ये काय बदल होतो ते समजलं असेल. तर हे झालं टेस्टीज. आता हा जो टेस्टीज आहे हे 2 टेस्टीज आहेत. ह्या टेस्टीज कुठे असतात तर बघा तुम्हाला हे पाऊच लाईक स्ट्रक्चर दिसत असेल. हे पाऊच लाईक स्ट्रक्चर जे आहे तर हे स्ट्रक्चर याला म्हणतात स्क्रोटम. याला काय म्हणतात स्क्रोटम. बघा हे स्क्रोटम. आता हे स्क्रोटम काय आहे तर स्क्रोटम हे एक पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे आणि ह्या पाऊच लाईक स्ट्रक्चरमध्ये ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही बसवलेली असते. टेस्टीज त्याच्यामध्ये बसवलेले असतात. तर हे जे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे इन विच टेस्टीज आर प्रेझेंट. फंक्शन काय त्याचं हे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. in which testes are present. त्यांच्यामध्ये टेस्टीज प्रेझेंट्स असतात. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपलं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेलचं रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहे ते मेलच्या ॲबडोमेनमध्ये असतं. ॲबडोमेन म्हणजे काय तर आपल्या पोटाचा जो भाग असतो त्या पोटाच्या खालची जी बाजू असते त्याला आपण ॲबडोमेन म्हणतो, म्हणजे उदर, मराठीतून त्याला उदर म्हणतो. तर त्या ॲबडोमेनमध्ये हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतं. पण हे टेस्टीज जे आहेत हे टेस्टीज त्या ॲबडोमेनच्या बाहेर म्हणजे त्या उदराच्या बाहेर हे स्क्रोटम असतात त्या स्क्रोटममध्ये असतात. म्हणजे स्क्रोटम कुठे असतात तर स्क्रोटम इज द outside of the abdomen. Reproduction system is present in reproduction system is present in abdomen of and testes are present outside of abdomen which are abdomen in scrotum. ॲबडोमेनच्या बाहेर जे स्क्रोटम असतं त्याच्यामध्ये हे नसतं. आता हे स्क्रोटम हे ॲबडोमेनच्या बाहेर का असतं, उदराच्या बाहेर का असतं, कारण की ॲबडोमेनमध्ये टेम्परेचर कसं असतं जास्त असतं आणि ॲबडोमेनच्या बाहेर बॉडीचं टेम्परेचर कमी असतं. म्हणजे बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते ॲबडोमेनमध्ये जास्त असतं आणि ॲबडोमेनच्या बाहेरचं टेम्परेचर थोडं कमी होतं. आणि यामध्ये जे स्पर्म प्रोड्यूस होत असतात हे जे स्पर्म असतात ह्या स्पर्मला जिवंत राहण्यासाठी कमी टेम्परेचर लागतं. ते जास्त टेम्परेचरमध्ये हे जगू शकत नाहीत आणि म्हणून ह्या स्पर्मला कमी टेम्परेचर लागतं आणि म्हणून हे टेस्टीज ॲबडोमेनच्या बाहेर असतात. बिकॉज ऑफ because of sperm require
temperature is less than body temperature. स्पर्मचं जे रिक्वायर्ड टेम्परेचर असतं किंवा स्पर्मला जे टेम्परेचर रिक्वायर्ड असतं ते बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी लागतं आणि म्हणून ते टेम्परेचर स्क्रोटममध्ये म्हणजे ॲबडॉमेनच्या बाहेर असतं आणि म्हणून हे स्क्रोटम कुठे असतात? ॲबडॉमेनच्या बाहेर असतात. आता आपण बघणार आहोत की ह्याच्यानंतर हा टेस्टीज जो आहे, हा टेस्टीज, या टेस्टीजच्या बाहेर बघा तुम्हाला ही डिझाईन दिसते आहे पीस ह्या कर्ली अशी. तर हे आहेत, ह्यांना काय म्हणतात तर एपिडिडायमिक्स म्हणतात त्यांना. हे जे आहेत त्यांना म्हणतात एपिडिडायमिस. हे टेस्टीज सगळं रेड अक्षरानेच दाखवते मी तुम्हाला. आणि हे एपिडिडायमिस. आता हे एपिडिडायमिसचं काय फंक्शन आहे? टेस्टीजच्या वरच्या आजूबाजूला हे एपिडिडायमिस असतात. तर यामध्ये जे स्पर्म प्रोड्यूस होतात, म्हणजे इथे जे स्पर्म प्रोड्यूस होतात, हे स्पर्म इथे प्रोड्यूस झालेले जे स्पर्म आहेत, हे स्पर्म या टेस्टीजमध्ये स्टोअर केले जातात. हे इथून हे या टेस्टीजमध्ये स्टोअर केले जातात. एपिडिडायमिसचं फंक्शन आहे स्पर्म stored in epididymis. Sperm are stored in epididymis. स्पर्म हे एपिडिडायमिसमध्ये स्टोअर केले जातात. आता इथे हे स्टोअर केल्यानंतर हे स्पर्म इथे स्टोअर केल्यानंतर ते योग्य वेळेला या एपिडिडायमिसमधनं बाहेर पडतात आणि ह्या ट्यूबमध्ये येतात. ह्या एपिडिडायमिसमधनं हे बाहेर पडतात आणि ही जी ट्यूब आहे या ट्यूबमध्ये ते यायला लागतात आणि बाहेर जायला लागतात. स्पर्म पासेस थ्रू दिस ट्यूब आणि ह्या ट्यूबचं नाव आहे व्हॅस डिफरन्स. या ट्यूबचं काय नाव आहे? व्हास डिफरन्स. तर याचं फंक्शन तुमच्या लक्षात आलं असेल व्हास डिफरन्सचं. तर व्हास डिफरन्स इज द tube-like structure and the sperm passes through the vas deferens and it is reach किंवा it is enter in urethra. हे जे स्पर्म्स आहेत या व्हास डिफरन्समधून पास होतात आणि ते नंतर कुठे येतात? युरेथ्रामध्ये एंटर करतात आणि युरेथ्रामधून ते बाहेर पडतात, शरीराच्या बाहेर पडतात हे स्पर्म आणि फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मग ते जातात हे स्पर्म. तर हे झालं व्हास डिफरन्सचं. व्हास डिफरन्स इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर sperms passes through the vas deferens and enter into the urethra
and after then they are away from the body. नंतर ते बॉडीतून युरेथ्रातून बाहेर पडतात, शरीरातून बाहेर पडतात. हे वास डिफरन्स म्हणजे तो स्पर्मला वाहून नेण्याचा एक काय आहे मार्ग आहे. देन आफ्टर वास डिफरन्स नंतर आपण बघितलं, हा जो भाग आहे हा ब्लॅक कलरची ही जी ट्यूब आहे, ही ट्यूब आहे कुठली ट्यूब आहे, ही युरेथ्रा. ही युरेथ्राची ट्यूब आहे. आता युरेथ्रा काय आहे, तर युरेथ्रा इज अ ट्यूब विच इज युजफुल टू द पासेस द युरिन. युरिनला पास करण्याची ती ट्यूब आहे आणि इथून युरिन पास होतो. आता हे युरिन कुठे येतं, तर ही तुम्हाला बॅग लाईक स्ट्रक्चर दिसतंय, ही आहे युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर, युरिन जमा करण्याची ही काय आहे बॅग आहे. तर ह्या युरिनरी ब्लॅडर्समध्ये युरिन काय होत असतं, स्टोअर्ड होत असतं, टेम्पररी स्टोअर होतं ते. तर ते टेम्पररी स्टोअर होतं आणि मग ते ह्या युरेथ्रामधून बाहेर पडतं. आता ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये कुठून युरिन येतं, तर ह्या ट्यूबमधून, ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबमधून ते युरिन येत असतं. आणि ही ट्यूब कशाला जोडलेली असते, तर ही ट्यूब किडनीला जोडलेली असते. बघा, ही ट्यूब कशाला जोडलेली असते, किडनीला. किडनीला ही ट्यूब जोडलेली असते. ह्या किडनीमध्ये ब्लडमधलं जे वॉटर आहे ते युरिन, त्या ब्लडमधलं वॉटर म्हणजे युरिन ह्या किडनीमध्ये स्टोअर होतं आणि तिथून ते ह्या ट्यूबमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये येतं आणि युरिनरी ब्लॅडरमधून ते युरेथ्रामधून बाहेर पडतं. तर यातून युरिन पण बाहेर पडतं आणि स्पर्म पण बाहेर पडतात. अशा पद्धतीने हे आहे. आणि हा जो युरेथ्रा आहे, हा युरेथ्रा एका सिलेंड्रिकल शेपमध्ये आतमध्ये, सिलेंड्रिकल शेपच्या आतमध्ये असतो. मस्क्युलर ऑर्गॅन आहे, एक मस्क्युलर ऑर्गॅन आहे आणि या मस्क्युलर सिलेंड्रिकल शेपच्या मस्क्युलर ऑर्गॅनमध्ये ही युरेथ्रा ट्यूब आतमध्ये जोडलेली असते. तर हे जे मस्क्युलर ऑर्गॅन आहे त्याला पेनिस असं म्हणतात, त्याला म्हणतात पेनिस. पेनिस म्हणजे काय, तर पेनिस इज अ सिलेंड्रिकल शेप मस्क्युलर ऑर्गॅन. पेनिस इज अ cylindrical shape muscular organ in which contain युरेथ्रा. त्याच्या आतमध्ये काय असतं, युरेथ्रा असतो. युरेथ्रा ही ट्यूब असते. आता आपण इथे काय काय बघितलं, पेअर ऑफ टेस्टिसचं फंक्शन, स्क्रोटमचं फंक्शन, एपिडिडायमिस या ट्यूबचं फंक्शन, व्हास एपिडिडायमिक्स म्हणजे हे एपिडिडायमिक्सचं फंक्शन, नंतर व्हास डेफरन्स म्हणजे ही ट्यूब, ह्या ट्यूबचं फंक्शन आणि पेनिसचं फंक्शन आपण पाहिलं. पेनिस काय करतं, पेनिसचं फंक्शन काय. आता ह्या आपण 2 पार्ट याच्यामध्ये बघितलं. एक रेड कलरचा जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते पण आपण पाहिलं. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, किडनी, ही जी युरिनरी सिस्टीम आहे त्यांचंही फंक्शन काय होतं तेही आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मेन ब्ल्यू कलरचे जे पार्ट दिसत आहेत 1, 2, 3, हे 3 पार्ट्स म्हणजे काय, तर आपल्या म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असलेले हे ग्लँड्स आहेत. तर ग्लँड्स तुम्ही 9वीमध्ये शिकला असाल की ग्लँड्सचं महत्त्वाचं फंक्शन काय असतात, तर ते काय करत असतात, लिक्विड सिक्रेट करत असतात. ग्लँड प्रोड्युसेस द लिक्विड्स किंवा ग्लँड सिक्रेट द
लिक्विड ग्लॅन हे लिक्विड सिक्रीट करत असतात. त्यांच्यातून एक विशिष्ट प्रकारचा स्त्रवत असतो की जो आपल्या मानवाच्या शरीराला उपयोगी असतो त्या त्या ऑर्गॅनसाठी. तर इथे सुद्धा ग्लॅन्ड दिसत आहेत. तर इथे बघा हे ग्लॅन्ड दिसत आहेत. तर ह्या ग्लॅन्डचं नाव आहे सेमिनल व्हेसिकल. आपण या बाजूला ग्लॅन्ड लिहूया. हा जो ग्लॅन्ड आहे याचं नाव आहे सेमिनल व्हेसिकल. आणि हा ग्लॅन्ड ह्या ट्यूबशी वास डिफरन्सशी जर जॉईन केलेला आहे तर ह्या जॉईंटचं नाव आहे, एक कनेक्शन जे आहे या कनेक्शनचं नाव आहे इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. हे आणि हा एक ग्लॅन्ड आहे. हा दुसरा ग्लॅन्ड दिसतोय बघा. या ग्लॅन्डचं नाव आहे प्रोस्टेट ग्लॅन्ड. प्रोस्टेट ग्लॅन्ड. हा एक ग्लॅन्ड, हा दुसरा ग्लॅन्ड आणि हा तिसरा ग्लॅन्ड दिसतोय बघा. या ग्लॅन्डचं नाव आहे काउपर्स ग्लॅन्ड. आता ह्या ग्लॅन्डचा काय उपयोग आहे बघा. या ग्लॅन्डचा उपयोग काय आहे आपण पाहूया. आता हा सेमिनल व्हेसिकल ग्लॅन्ड, हे प्रोस्टेट ग्लॅन्ड, हे ग्लॅन्ड काय करतात तर लिक्विड सिक्रीट करतात. ह्यांच्यातून लिक्विड निर्माण होतं आणि हे लिक्विड या ट्यूबमध्ये येतं. हे लिक्विड ह्याच्यात निर्माण झालेले जे लिक्विड आहे ते ट्यूबमध्ये येतं. आता ह्या ट्यूबमध्ये हे लिक्विड कशासाठी येतं, त्या लिक्विडची आवश्यकता काय आहे. तर हा जो स्पर्म आहे हा स्पर्म याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याला ही टेल दिलेली असते. पण ही टेल कधी उपयोगात पडेल, ही स्विमिंग करण्यासाठी असते आणि स्विमिंग करण्याला लिक्विड लागतं. जर लिक्विड नसेल तर हा स्पर्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या स्पर्मला स्विमिंग करण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, शरीराच्या बाहेर पडण्यासाठी लिक्विडची आवश्यकता असते. आणि ते लिक्विड या सेमिनल व्हेसिकलमधून बाहेर येतं आणि ह्या प्रोस्टेट ग्लॅन्डमधून बाहेर येतं आणि ते या व्हास डिफरन्समध्ये येतं आणि त्याच्यामुळे यातनं स्पर्म स्विमिंग करत करत या व्हास डिफरन्समधून इथून युरेथ्रामध्ये येतात आणि युरेथ्रामधून ते शरीराच्या बाहेर पडतात. तर स्पर्मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे लिक्विड लागतं ते लिक्विड सेमिनल व्हेसिकल आणि प्रोस्टेट ग्लॅन्ड प्रोड्यूस करत असतात. सेमिनल व्हेसिकल प्रोड्यूस द लिक्विड अँड प्रोस्टेट ग्लॅन्ड ऑल्सो प्रोड्यूस द लिक्विड. आता ह्या लिक्विडमध्ये, ह्या दोन्ही लिक्विडमध्ये जेव्हा स्पर्म ॲड होतो तेव्हा जे तयार होतं त्याला सीमन असं म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात, सीमन. आपण ते ग्लॅन्ड पण इथे लिहूया. ग्लॅन्डचं सेमिनल व्हेसिकल ग्लॅन्ड आणि प्रोस्टेट ग्लॅन्ड. प्रोड्यूस्ड द लिक्विड प्रोड्यूस करतात. आणि हे लिक्विड म्हणजे SVGचं आणि लिक्विड आणि स्पर्म यांच्यापासून काय तयार होतं, सीमन. म्हणजे यातून ज्यावेळेस ते लिक्विड बाहेर पडतं त्यात जेव्हा स्पर्म असतात तर त्या लिक्विडला काय म्हणतात, तर त्याला सीमन असं म्हणतात. सीमन म्हणजे काय, तर स्पर्म प्लस लिक्विड प्रोड्यूस्ड फ्रॉम सेमिनल व्हेसिकल ग्लॅन्ड अँड प्रोस्टेट ग्लॅन्ड.
तर हे जे आहे याला काय म्हणतात, सीमन म्हणतात. आणि हे सीमन मग शरीराच्या बाहेर पडतं. तर अशा पद्धतीने आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केलेली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणते पार्ट्स आहेत, त्यातले 3 महत्त्वाचे पार्ट्स म्हणजे एक इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दुसरी युरिनरी सिस्टीम आणि हे वेगवेगळे ग्लँड्स, याच्यापासून ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही फॉर्म झालेली आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.